मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत आहे। माननीय श्रीमती वैदेही रानडे मॅडम तसेच इतर सर्वच मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी सन्मानपूर्वक विनंती करते। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन होत आहे। तसेच जिल्हा अभियान सहसंचालक श्री विजयसिंग जाधव सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे। मॅडमच्या हस्ते सुद्धा दीप प्रज्वलन होत आहे। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। गटविकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। सर्वच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। तसेच राजमाता जिजाऊ या मातृशक्ती धैर्य आणि राष्ट्र निर्मितीच्या प्रेरणास्थान आहेत, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्या स्त्री शिक्षण आणि सामाजिक समता आणि परिवर्तनाच्या तेजस्वी दीपस्तंभ आहे। ते सर्व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे कृपया सर्वांनी झाल्यावर आता आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत। श्री विजयसिंग जाधव सरांना विनंती करते की त्यांचे मनपूर्वक स्वागत करावे। जिल्हा अभियान सहसंचालक यांना विनंती करते की स्वागत करावे। यानंतर जिल्हा माहिती अधिकारी सातपुते सर यांचं स्वागत करतायत आपले जाधव सर। आपल्या प्रकल्प संचालक जाधव सरांचं स्वागत करावं असं त्यांना विनंती करतो, स्वागत करावं अशी मी त्यांना सरांना विनंती करतो। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, यांचं देखील स्वागत करतायत ते। जिल्हा अभियान व्यवस्थापक यांना विनंती करतो की त्यांनी शेळके सरांचं स्वागत करायचंय, गटविकास अधिकारी रत्नागिरी। येणारा सरस्व विक्री प्रदर्शन 2025 या महोत्सव आज येथे प्रत्यक्षरित्या साकार होत आहे। या महोत्सवास दिशा व प्रेरणा देण्यासाठी आता मी या अभियान उमेद अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत नागरिक तथा सरपंच मॅडम व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता बिराजे मॅडम, जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी सातपुते साहेब, उद्योग विभागाचे आसगावकर साहेब, इमारतींच्या संदर्भात वगैरे साहेबांनी वेळोवेळी आपल्याला आर्थिक आणि भौतिक सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर तर रुचकर खाद्य पदार्थांची मेजवानी सुद्धा आपल्याला आहे। उजव्या बाजूला स्टेजच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत, तर याचाही आपण सगळ्यांनी जरूर आस्वाद घ्या आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे आलात आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। या महिलांचा उत्साह वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे, तर सहभाग घेतलेल्या बचत गटांचं आणि या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते। थँक्यू। सगळ्यांनी या ठिकाणी हिरिरीने येऊन आणि या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद देऊन त्यांचं प्रोत्साहन त्यांना देण्याची गरज आहे आणि त्यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे।
तर मी या प्रसंगी किंवा या निवेदनातनं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करते की इथे पर्यटक तर भरपूर येतात. म्हणजे काल हे स्टॉल बांधणं आणि याची तयारी चालू होती तेव्हा सुद्धा अनेक जण भेट देऊन विचारून गेले कधी सुरू होणार, काय असणार या पद्धतीचा. आणि गणपतीपुळ्यातली गर्दी बघता पर्यटकांचा याला खूप मोठा प्रतिसाद मिळणार आहे आणि याच दृष्टीने इयर एंडला वर्षाखेरीला आपण याचं नियोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे. यांच्या मुलाच्या मार्गदर्शनासाठी आम्ही सर्वांच्या वतीने त्यांभावी अंमल केला जाईल. यानंतर मी पुन्हा एकदा रत्नागिरीच्या मातीतून फुललेल्या या करते आणि मनापासून सांगावंसं वाटतंय की ही विक्री करण्यासाठी नाही तर ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि शान जपण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आणि इथून LED स्क्रीनवर आपल्या स्वयंसहायता समूहातील महिलांच्या ज्या यशोगाथा होत्या तर त्या यशोगाथा आपण कव्हर केलेल्या आहेत. तर त्याच्या व्हिडिओ असतील, रील्स असतील तर त्या इथे द्यायच्या आहेत. मॅडम जरा इकडे बघा. सर्व फूड स्टॉल मध्ये आपण टेबल स्टॉल आहेत तर त्यांना स्टॉल क्रमांक 1 जवळ पाठवायचं आहे. स्टॉल क्रमांक किती आहे? हा थोडक्यामध्ये जरा वेगळं काहीतरी वाटलं. स्टॉलवर पाठवावी. सर्व फूड स्टॉल यांना ही सूचना आहे. फूड स्टॉल 2, 3 यांनी इथे या जेणेकरून तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत तर त्या घेता येतील.